आणि हे थालीपीठ असं पकडायचं, हा कॉटनचा कपडा, आणि व्यवस्थित टाकून घ्यायचं. 12 वाजले की दररोज तुमच्या समोर छान छान रेसिपीचे व्हिडिओ येत असतात, हो की नाही? आणि तुम्ही सुद्धा त्याला खूप सारा प्रतिसाद देत असतात. अगदी आज सुद्धा मी अशीच एक भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी बघितली तर तुम्हाला तुमचं बालपण 100% आठवेल. तुम्हाला माहिती आहे का, आजच्या लहान मुलांना जास्त काय आवडतं? पिझ्झा, बर्गर. पण आपल्या टायमिंगचा पिझ्झा म्हणजे काय होतं? ते म्हणजे आपल्या आजीने सकाळ सकाळ चुलीवर बनवलेलं गरमागरम भाजणीचं थालीपीठ, ती पण हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत. चला तर मग वेळ न घालवता आता आपण बनवूयात की भाजणीचं थालीपीठ. तुम्ही म्हणाल की आम्हाला पण भाजणीचं थालीपीठ जे आहे ते खूप खायला आवडतं, पण प्रत्येक वेळेस घरात भाजणीचं पीठ असतंच असं नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, भाजणीचं पीठ घरात नसताना सुद्धा आपण ते थालीपीठ कसं बनवायचं हे आता बघूया. भाजणीचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद, कोथिंबीर, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात अगोदर हे जे गव्हाचं पीठ आहे ते मी छान चाळून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा चाळून घ्या. मी आता एका ताटात काढून घेते. ह्याच्यामध्ये आता आपल्याला ज्वारीचं पीठ आहे ते सुद्धा घालायचं आहे. हे डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ, हे सगळे पीठ आहेत ते मी एका ताटात काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आहे ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सोबत मीठ पण घालायचं आहे. आणि ह्या हिरव्या मिरच्या आता हे मी वाटून घेते. मिरची आता छान बारीक वाटलेली आहे. मी आता ह्याच्यात वाटलेली मिरची जी आहे काढून घेते. ही जी वाटलेली मिरची असते चमच्याने काढते तेव्हा प्रत्येक वेळेस जास्त म्हणजे सगळीच निघत नाही. आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं नंतर आणि ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे हे घालून घ्यायची आणि हळद पण घालून घ्यायची. आणि हे जे टोमॅटो आहे ते टोमॅटो आता मी बारीक कापून घेते. कोण कोण हे टोमॅटोची पेस्ट सुद्धा बनवून घालतं, पण मला टोमॅटो कापलेलाच आवडतो त्यामुळे मी बारीक कापून घेते. टोमॅटो जो आहे तो आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे. जेव्हा आपण थालीपीठ खात असतो तेव्हा टोमॅटो जर असेल तर खूप छान लागतं, त्याला आंबटपणा थोडासा येतो आणि त्याची टेस्ट जी आहे ती अजूनच छान होते. आता मी हा जो टोमॅटो आहे तो बारीक असं कापून घेते. जेव्हा आपण टोमॅटोची पेस्ट बनवून जर थालीपीठाच्या पिठामध्ये घालत असतो तेव्हा ते थालीपीठ खूप लवकर भाजलं जातं. आणि आपण असं जर बारीक कापून घेतला तर भाजायला त्याला उशीर लागतो. पण ह्या ज्या फोडी आहेत त्या थालीपीठासोबत जेव्हा भाजल्या जातात तेव्हा त्याची टेस्ट जी आहे ती कमाल लागते. त्यामुळे थोडं लेट झालं तरी चालेल, पण तुम्ही सुद्धा हा जो टोमॅटो आहे तो बारीक कापूनच त्याच्यामध्ये घालून घ्या. टोमॅटो आता छान बारीक चिरून झालेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये लगेच घालून घेते. आणि आपण आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत. आता मग अशी आपण ह्याच्यामध्ये जी मिरची बारीक वाटून घेतली होती ती बरेच प्रमाणामध्ये त्याला लागलेली होती, ती चमच्याने अजिबात निघत नव्हती. आता हे असं मिक्स करायचं पाणी घालून आणि मग हे पाणी ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे सगळी मिरची जी आहे ती व्यवस्थित निघली जाते. आणि आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊया. तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये आवर्जून घालायचं आहे, कारण आपण जेव्हा भाजणीचं पीठ जे आहे ते दळून आणत असतो तेव्हा त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ असतं, त्यामुळे ते भाजणीचं पीठ छान असतं. आणि म्हणूनच आता आपल्याकडे जे भाजणीचं पीठ नाहीये म्हणून आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलंय. तर आवर्जून तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्या. आता हे व्यवस्थित मळून घेते. पाणी एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडंसंच पाणी घालायचं आहे. हे थालीपीठ खूप छान लागतं. जेव्हा मी 4थीमध्ये होते तेव्हा मामाच्या गावाला गेले होते आणि आजीने सहज सकाळी मी झोपेतून उठले सुद्धा नव्हते तेव्हा चुलीवर हे थालीपीठ बनवायला चालू होता. खमंग असा वास येत होता आणि आजीने आवाज दिला आणि मी बघितलं. ते बघितलं मला ते खावंसं नाही वाटलं होतं, पण आजोबांनी फोर्स केला की एक घास खाऊन बघ. आणि मी एक घास खाल्ला. बापरे, इतकं छान होतं की मी आवडीनं म्हणजे बरंच थालीपीठ खाल्लं आणि तेव्हा मी ठरवलं की नाही मला हेच पाहिजे. आणि मग मी 8वी-9वीला जेव्हा गेले तेव्हा आवर्जून मामाकडे गेले तेव्हा आजीला म्हणले की नाही मला हे तू शिकव. आणि आता हे जे थालीपीठ आहे
ते मी आजीनं बनवलं होतं, तिच्याकडून ही रेसिपी शिकलेली आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. हे जे थालीपीठाचं पीठ आहे ते आता जवळपास तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ बनवून घ्यायचं असतं, कारण आपण पोळी बनवत असतो ते लाटून घेत असतो. हे जे थालीपीठ असतं ते आपण थापून बनवत असतो, त्यामुळे अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला आता छान परत मळून घेते. तर फायनली आता आपलं हे पीठ जे आहे तर तयार झालेलं आहे. ते आता मी काढून एका भांड्यामध्ये ठेवते. ह्याच्यामध्ये सगळे पीठ आहेत, त्यामुळे हे थोडंसं चिकटते आणि हे एवढं आपल्याला सैल हवं आहे, जेणेकरून व्यवस्थित थापलं जाईल. आता हे जे सगळं पीठ आहे ते मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित काढून ठेवते. थालपिठाचं पीठ जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे. तवा सुद्धा छान गरम झालेला आहे. इथं मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे एक. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि मग हे जे पीठ आहे ते ह्याच्यावर घेऊन थालपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. आता मी ह्याच्यावर हे जे पीठ आहे ते असं व्यवस्थित थापून घेते. हाताला जेव्हा पीठ आपलं चिटकतं तेव्हा परत पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि परत हे जे पीठ आहे ते व्यवस्थित थापून घ्यायचं. खूप जाडसर आपल्याला हे थालपीठ नाही ठेवायचं आणि अगदीच पातळ सुद्धा नको आहे, मीडियमच ठेवायचं आहे. बारीक चिरून टोमॅटो घातला होता, त्यामुळे मध्ये मध्ये दिसतं तर भारी दिसतो तो. आता हा जो आपलं थालपीठ आहे ते छान थापून झालेलं आहे. आता मी ह्याच्यावर तव्यावरती थोडंसं तेल घालून घेते. खूप जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं. तवा पण गरम आहे आणि हे जे थालपीठ आहे त्याला असे मध्ये मध्ये थोडे थोडे भोकं पाडून घ्यायचे आणि हे थालपीठ असं पकडायचं, हा कॉटनचा कपडा, आणि व्यवस्थित टाकून घ्यायचं. तव्यावर थालपीठ टाकून झालं की आपण सगळीकडून परत तेल घालणार आहोत, म्हणजे ते छान भाजलं जातं, खाली चिटकलं सुद्धा जात नाही. आता 1 मिनिट छान भाजेपर्यंत आपण वाट बघूयात. हे जे थालपीठ आहे ते भाजायला 1 मिनिटाचा टाइम लागणार आहे. तोपर्यंत असंच त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण दुसरं थालपीठ जे आहे ते लगेच थापून घेऊयात. परत पाण्याचा हात घ्यायचा, या पिठाला पण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं, म्हणजे आपली थालपीठं जी आहेत ते फास्ट होतात. म्हणून आपण दोन्ही कामं सोबत करून घ्यायची. आता दुसरं थालपीठ पण आपलं छान थापून झालेलं आहे आणि इकडे हे थालपीठ सुद्धा छान भाजलेलं आहे मस्त. आता आपण ह्याला परत एक वेळा तेल लावून घेऊयात आणि खालच्या बाजूने छान भाजून देऊयात. हे पण आपलं थालपीठ जे आहे ते रेडी आहे. अशा प्रकारे हे भोकं पाडून घ्यायचे. आता मी सगळी थालपीठं अशी बनवून घेते. कधी कधी आपण थालपीठ जे आहे ते थापून घेत असतो तेव्हा ते जाडसर राहतं, त्यामुळे मंद आचेवर मंद आचेवरच आपण ते भाजून घ्यायचं, जेणेकरून ते चांगलं भाजलं जातं. नाहीतर फास्ट गॅसवर भाजलं की अगदी फक्त वरतूनच ते भाजल्यासारखं दिसतं. आता जर तुम्ही बघितलं तर ह्याला पीठ अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे हे आपलं थालपीठ जे आहे ते छान भाजलेलं आहे. आता मी हे थालपीठ एका प्लेटात काढून घेते. आता लगेच मी ह्याच्यावर परत तेल घालते आणि हे जे थालपीठ आहे ते त्याच्यावर घालून घेते. तव्यावर तेल कधी पण जास्त नाही घालायचं, कारण आपण जेव्हा हा कपडा घेऊन ते थालपीठ टाकत असतो तेव्हा अंगावर येण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला आपण थोडंसंच तेल घालायचं आणि जेव्हा आपण थालपीठ टाकत असतो त्याच्यानंतर मग परत अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं, जेणेकरून भाजत नाही. आता मी पटापट थालपीठ भाजून घेते. तर अशा प्रकारे झालेले आहेत आपले भाजणीच्या पिठाचे थालपीठे. खूप छान झालेले आहेत, खमंग असे झालेले आहेत. वाटत सुद्धा नाहीये की हे आपलं भाजणीचं पीठ नसताना सुद्धा बनवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूप छान होते, ओळखायला सुद्धा येत नाही.
चला तर मग लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सुद्धा पारंपरिक, गावरान आणि आजीच्या हातची चव असलेले असे बरेच सारे मी रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर टाकणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत उद्या दुपारी 12 वाजता. धन्यवाद.